ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे. पृथ्वी काय करते? सूर्य स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. आता काय होते बघा, हा जो सूर्य आहे, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीचा सूर्याच्या समोरील जो भाग आहे, या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडलेला आहे. पृथ्वीच्या सूर्याच्या समोरील भागात जिथे प्रकाश पडलेला आहे या ठिकाणी दिवस असतो आणि पृथ्वीचा हा जो अर्धा भाग आहे मागचा, त्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश येत नाही, म्हणजे इकडं रात्र आहे. बोलून तर पहा, आता बघा, आता पृथ्वी कशी फिरते बघा, अशी स्वतःभोवती अशी फिरते. कशी फिरते? हो काय अशी, हे बघा आता ही अशी स्वतःभोवती अशी फिरते. ही टिकली बघा इथं, आता टिकली मध्यभागी आली, इथे एक टिकली आहे, मध्यभागी आली म्हणजे त्या ठिकाणी 12 वाजले. आता परत ती अशी फिरते बघा, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. बघा टिकली आता या ठिकाणी आली, आता सायंकाळ झालेली आहे, आता अंधार झाला, टिकली बघा बरोबर या ठिकाणी अंधारामध्ये आलेली आहे. आता अशी रात्र होत असते. रात्रीचे 9 वाजतात, 10 वाजतात, मग मध्यभागी टिकली गेली, त्या ठिकाणी 12 वाजता परत अशी काय अशी फिरते पृथ्वी. हे बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने ती फिरत असते. प्रत्येक ठिकाणी बघा, काही भाग अंधारात आहे, समोरचा भाग उजेडात आहे. आता बघा इथं पृथ्वी या ठिकाणी पोहोचलेली आहे सूर्याभोवती फिरता फिरता, आणि ज्यावेळेस ती सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरत आहे त्यावेळेस अर्धा भाग अंधारात आहे, अर्धा भाग उजेडात आहे. ज्या ठिकाणी जो भाग उजेडात आहे तिथे दिवस आहे, जो भाग अंधारात आहे तिथे रात्र आहे. असं सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. जो भाग अंधारात आहे तिथे रात्र असते, जो भाग उजेडात आहे तिथं दिवस.